तूच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी. तूच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी. एकांती मज समीप, तीच तूही कामिनी. तीच तूही कामिनी. तूच चंद्रमा नभात. नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे. छाया रेखियले, चित्र तेच देखणे. जाईचा पुंज तोच, तीच गंध मोहिनी. एकांती मज समीप, तीच तूही कामिनी. तीच तूही कामिनी. तूच चंद्रमा नभात. सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे. मीही तोच तीच तूही, प्रीती आज ती कुठे. तीन आर्तता पुरात, स्वप्न तेन लोचनी. एकांती मज समीप, तीच तूही कामिनी. तीच तूही कामिनी. तूच चंद्रमा नभात. त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा. वाळल्या फुलात व्यर्थ, गंध शोधतो पुन्हा. गीत येन ते जुळून, भंगल्या सुरातुनी. एकांती मज समीप, तीच तूही कामिनी. तीच तूही कामिनी. तूच चंद्रमा नभात. अशी आखरे येती, आखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती. अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती. दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची रंगत संगत. दोन दिसांची नाती, अशी पाखरे येती. चंद्र कोवळा पहिला वहिला. चंद्र कोवळा पहिला वहिला. झाडा मागे उभा राहिला. झाडा मागे
राती अशी पाखरे येती. फुलून येता फूल बोलले, मी मरणावर हृदय तोलले. फुलून येता फूल बोलले, मी मरणावर हृदय तोलले. नवते नंतर परी निरंतर, नवते नंतर परी निरंतर, गंधित झाली माती अशी पाखरे येती. हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला. हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला. देवघरातील समयी मधुनी, देवघरातील समयी मधुनी, अजून जळती वाती अशी पाखरे येती. कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी. कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी. त्या जुळल्या हृदयाची गाथा, त्या जुळल्या हृदयाची गाथा, सूर अजूनही गाती अशी पाखरे येती. आणिक स्मृती ठेवूनी जाती. दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची नाती अशी पाखरे येती. संधी काली आशा धुंदल्या दिशा दिशा, संधी काली आशा धुंदल्या दिशा दिशा. चांद येई अंबरी, चांदराती रम्य या संगती सखी प्रिया. चांदराती रम्य या संगती सखी प्रिया. प्रीत होई बावरी, संधी काली आशा धुंदल्या दिशा दिशा. तूनी मुग्ध मी, अबोल गोड संभ्रमी, अबोल गोड संभ्रमी. एक रूप संगमी, रात राणी शामुळे
मुंबई चेंबूर सरकार नगर इथल्या चित्रा इमारतीमध्ये राहणाऱ्या बाळकृष्ण काय स्वप्न त्या मुलाला शिकवायचं म्हणजे ते आम्ही करू शकतो नाही ते सगळं त्याला द्यायचं. अनिल कपूर तारा मंदवारा चांदणे पाण्यातून शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्यातून चंद्र आहे स्वप्नवाहे धुंदया गाण्यातुनी आज तू डोळ्यात माझ्या आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी रहा तू अशी जवळी रहा. बाळकृष्ण परब तुमच्या सर्वांचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो. आपण सारे इथे माझी आजी म्हणजे माया रामचंद्र परब यांच्या वाढदिवसानिमित्त जमा झालो आहोत. एक विनंती आहे की तुम्ही सर्वांनी आपले सेलफोन सायलेंटवर ठेवावे आणि हा कार्यक्रम आनंदाने बघावा. आपण हा कार्यक्रम चालू करूया आणि आपण आपल्यामध्ये सगळ्यात बेस्ट सिंगर नीला परब याच्याकडून आपण आपलं गाणं सांगू. कियो में नन्ना मुन्नाई का सपना ते जादे शूल मैया कियो में नन्ना मुन्नाई का सपना ते जादे निंदिया की उड़ के पाखिले
रो मेरा राजा साथी रे लाडी लालू ओ लाडीलू लाडी लालू ओ लाडीलू. प्लीज येऊन तुझी कविता सांगावी सर. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आज आपण मावशीच्या वाढदिवसानिमित्त इथे जमलो आहोत. तर माझी मम्मी म्हणजे विशाखा वसंत देसाई यांनी तिच्या ताईबद्दल काही वाक्य लिहिलेली आहेत. तर मी ती वाक्य दाखवणार आहे तिच्या बिहाफ. ताई काही काही गुण जन्मताच घेऊन आली आणि अनेक गुण तिने कष्ट करून अवगत केले. तिच्या अंगी विविध गुण आहेत. जरी तिने पदविका प्राप्त केली नाही तरी अनेक कला तिच्या अंगी आहेत. ती विणकाम, भरतकाम, शिवणकाम, कागदाची व कापडाची फुले, मेणाची फळे, तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसचे साचे, पत्र्यावरचे कोरीवकाम, काचेवरचे व कापडावरचे रंगकाम, बाटिक छपाई, चित्रकला असे विविध कला प्रकार करायची. या कामाचे महिलांचे क्लास पण तिने घेतले आहेत. तसेच तिला वेगवेगळे पदार्थ करून दुसऱ्यांना आग्रहाने खाऊ घालण्याची पण आवड आहे. आम्ही सारे खवय्ये मालिका पाहून उपलब्ध सामुग्रीमधून सर्व पदार्थ करून बघण्याची तिला अतिशय आवड आहे. आपली आवड सांभाळताना तिने आपल्या ऐपतीचे पण मान सांभाळले आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला नाही. अतिशय सहनशील आहे. जे आहे त्यात समाधान मानण्याची जन्मजात सवय आहे. तिने कन्या, आम्हा भावंडांची ताई, नणंद, आत्या, मावशी तसेच लग्नानंतर पत्नी, सून, वहिनी, काकी, मामी, आई तसेच सासू, आजी या सर्व नात्याची जपणूक केली आहे. आत्ताच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर तिला करता येत नाही, जसे मोबाईल, संगणक वगैरे, परंतु तिच्याजवळ खूप उपयोगी माहितीचा भंडारा आहे. काही दुःखद असेल तरी सांगणार नाही. मुलांनी आई झोपलेली पाहिली आणि बरं वाटत नाही का असं विचारलं तरी सांगणार नाही. खरं म्हणजे आरोग्य उत्तम असल्यामुळे विशेष औषधोपचार घ्यावे लागले नाही. फक्त सांडूबाईंचं औषध चालायचं. सतत कामात रमणे हीच आवड. बाजारातून भाजी आणणे हे फार आवडीचे काम, पण ते सुद्धा अतिशय काटकसरीने करायचे असे. आता ती एकटी कुठे जात नाही. मुलं आणून देतील तेच वापरते. कुणाकडे कुठल्याही वस्तूची मागणी करत नाही. आहे त्यातच समाधान मानण्याचा तिचा स्वभाव आहे. तिच्यासाठी 2 लाईन मम्मीने लिहिलेल्या आहेत. म्हणजे तिचं नाव माया आहे म्हणून. दाटते ती माया सरे तोच काळ, ज्याला नाही डाव ते सारे आभाळ, घननिळा डोह पोटी गुड माया, आभाळ माया आभाळ माया. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. प्रत्येकाच्या आयुष्यात जन्मापासून सांगोपणापर्यंत आईने जितकं प्रेम, माया, काळजी घेत पोचलेली असते तितकं इतर कोणतंच नातं करत नाही आणि करू शकत नाही. खरं की नाही? मुले आपल्या आईचा 80वा वाढदिवस साजरा करतायत. हा त्या सगळ्यांसाठी खास दिवस आहे. आज येथे माझी वहिनी माया रामचंद्र परब हिचा 80वा वाढदिवस. तिची मुले बाळकृष्ण, यशवंत उर्फ योगेश, हेमलता तसेच तिची सून सीमा व जावई प्रकाश, नातवंडे निलाभ, दिशा, विनय, मयांक आपल्यासोबत सेलिब्रेट करत आहेत. त्यांच्यासाठी सर्वप्रथम टाळ्या झाल्याच पाहिजेत. खरं तर वाढदिवस हा जीवनातील सुरुवात व आनंद अधोरेखित करणारा दिवस. वहिनीने जेव्हा आमच्या घरात पाऊल ठेवले तेव्हा मी 7वी 8वीत असेन. सदन कुटुंबातील असूनही ती आमच्या 7-8 जणांच्या एकत्र कुटुंबात 1 RK आनंदाने सामावली. अगदी दुधातील साखरेप्रमाणे ती आमच्या एकत्र कुटुंबात विरघळून गेली. त्याने कधीही नाराजी दाखवली नाही. मला आठवते लहानपणी हट्टी व मस्तीखोर होतो, पण तिने प्रेमाने सर्वांची देखभाल केली. माझे ज्येष्ठ बंधू कैलास रामचंद्र परब, त्यांना आम्ही प्रेमाने बाबी म्हणत असतो, त्यांची येथे आज प्रकर्षाने आठवण येते. वहिनीने आमचे कुटुंब बांधून ठेवताना बरीच तडजोड केली. तिच्या डोळ्यासमोरच मी लहानाचा मोठा झालो.
आज येथे तिचा 80वा वाढदिवस साजरा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. तिला दीर्घायुष्य लाभो व आपण सर्व तिचा 100वा वाढदिवस याच उत्साहात साजरा करण्यासाठी भेटू अशी सदिच्छा व्यक्त करताना मी वहिनीसाठी सर्वांच्या वतीने म्हणेन, व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी, एकच आमची इच्छा. तुझ्या उर्वरित जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. साधारणतः आईवर हिंगोलीच्या एका कवीने आपल्या गावरान भाषेत केलेले काव्य सादर करून मी आईचा गौरव करण्याचा छोटासा प्रयत्न करतो. अंबरून वासर आले चट जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. अरे अंबरून वासर आले चट जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. अरे अंबरून वासर आले. ठीक आहे, आता बस होईल. आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, दुष्काळात मायच्या माझा आटला होता पाना. आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, दुष्काळात मायच्या माझा आटला होता पाना. पिठामंदी 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 पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. अरे अंबरून वासर आले. कान्या काट्या ये जायाला माय जाई राणी, पायन तसे वाहन तिच्या फिरे अनवाणी. कान्या काट्या ये जायाला माय जाई राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी. काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्यालाही तिचे मानत नसे पाय, तवा मले काट्यामध्ये दिसते माझी माय, दिसती माझी माय. अरे अंबरून वासर आले. अग म्हणून म्हणतो आनंदाने भरावी तुझी ओटी, पुन्हा एकदा जन्म घावा माये तुझ्या पोटी. म्हणून म्हणतो आनंदाने भरावी तुझी ओटी, पुन्हा एकदा जन्म घावा मावे तुझे पोटी. तुझ्या चरणी तुझ्या चरणी तुझ्या चरणी ठेवून माया धरावे तुझे पाय, तवा मले पायामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. अरे अंबरून वासर आले चट जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. पुनश्च मी माझी पत्नी सौभागी संध्या, कपिल, गौरी, धनश्री, ओंकार याचकडून वहिनीस जन्मदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. एक डान्स सादर करते, एक अभंग म्हणते. Yeah.
मावशी, माझ्या मावशीवर मी 5-6 लाईन लिहिल्या आहेत. खरं तर खूप हे छोटं आहे तिच्यासाठी, पण तरी पण थोडा एक प्रयत्न केला छोटा. माझी मावशी माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा बिंदू, ती आहे माझ्यासाठी वात्सल्याचा सिंधू. माझ्या जीवनात मावशीचे स्थान आहे अनमोल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिचा सल्ला मिळतो बहुमोल. माझी मावशी जणू माझी दुसरी माऊली, आमच्यासाठी ती म्हणजे वटवृक्षाची सावली. अशी माझी मावशी खूप आहे हौशी, माझ्या सुखदुःखांच्या क्षणांची ती आहे साक्षी. अशा माझ्या मावशीला मिळो उदंड आयु आरोग्य. खरंच अशी मावशी लाभली हे माझे किती भाग्य. आज केलीस 80 वर्षे पूर्ण, तुझ्या मायेविना मी ग पूर्ण. मावशीनं आईची माया सामावली, तू माझी सगळी मैत्रीण मला फासली. निरंतर लाभो तव प्रेमाची सावली, शतायुषी कर माझ्या मावशीला माऊली. ऋतुजाची मावशी तिला सांभाळा, थोडी इमोशनल. आता मी वेलकम करतो. आता मी सुषमा मावशींना बोलवतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. हॅलो, मला बाळूनी सांगितलं होतं काहीतरी तयार कर, पण तयार करणं हे शक्य होत नाही. आज माझ्या ताईचा 80वा वाढदिवस. ताई म्हणजे माझी आई. ती जी ताई आहे माझी ताई झाली, आई झाली. ती माहेरची मालती आणि सासरी आल्यावर झाली माया. आणि तिने तिची नावाप्रमाणे माया सगळ्यांना दिली. माहेरी पण माया दिली आणि सासरी पण माया दिली. मायेनी, वात्सल्यानी, आता जे म्हटलं तिच्या दिरांनी, वात्सल्यमूर्ती आई. खरोखर वात्सल्यमूर्ती आई, वात्सल्य हे तिच्यातच मिळतं आणि ते सर्वांना मिळालं. म्हणजे असं नाही की माहेरच्यांना मिळालं, लहानांना मिळालं. लहानांना, मोठ्यांना, सर्वांना तिने वात्सल्य दिलं, प्रेम दिलं. समाधानी, सुस्वभावी अशी ही माझी ताई. आजपर्यंत मला आठवत नाही की ताई कधी कोणावरती ओरडले किंवा मोठ्याने बोलले. कायम हळुवारपणे सगळ्यांना समजावून सांगणारी, मला लहानपणापासून हाताला धरून चालायला शिकवणारी ही माझी ताई. आणि तिच्यासाठी किती शब्द बोलावे आणि किती नाही ते कमीच आहे. असं वाटत होतं तिला प्रेमाची काहीतरी वेगळी भेट आणावी, काहीतरी करून आणावं, पण काहीही आणलं तरी तिच्या वात्सल्यापुढे कमीच आहे. कुठलीही गोष्ट पैशाने किंवा वस्तूनी तिच्यापर्यंत देऊन तिचं प्रेम कमीच पडेल, त्यापेक्षा आमच्या वस्तूच कमी पडतील, इतकं तिचं प्रेम आणि वात्सल्य उदंड आहे. अशा या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शतायुष्य हो, तुझा 100वा वाढदिवस आम्हाला साजरा करायला मिळो आणि तुझी प्रेमाची माया ही अशी अखंड निरंतर आमच्यावर राहो, हीच प्रार्थना. नमस्कार. जरा सुषमाने बोलल्यानंतर मी बोलणं हे जरा चुकीचं आहे, पण मी बोलतो. हो हो, बेबीताईंबद्दल मला जे काय कळलं ते सुषमा, संदीप किंवा क्वचित प्रसंगी रजुताई बोलतायच्या त्याच्यामुळे कळलं. आणि आता तर अनेक लोक बोलले. मला अनुभव असा आहे आणि त्याच्यावरून असं मला म्हणता येईल, आता सगळ्यांनी म्हटलं त्याप्रमाणे, की एक स्त्री ही माहेर आणि सासरला आधारभूत कशी होते, किती होते, आणि त्यामुळे तिने दोन्ही घरं कशी उचलून धरू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बेबीताई आहेत असं मला वाटतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि एका स्त्रीचं आयुष्य किती उत्तम पद्धतीने त्यांनी, बाकीचे गुण वगैरे वर्णन करणं चुकीचं आहे, पण त्यांनी कसं केलं हे सगळ्या वक्त्यांमधून कळलं. आणि मुख्य म्हणजे
सुषमा आणि संदीपने माता संदीप एक सांगत होता मला की कधी त्या कोणाला ओरडल्या नाहीत, बोलल्या नाहीत, आणि कधीतरी एकदा मला त्यांनी एक चापटी मारली होती आणि त्या चापटी मारल्यानंतर त्याच रडल्या. एवढं बोलकं उदाहरण आहे की त्यांनी म्हणजे त्यांनी जर संदीप आणि सुषमाच्या बाबतीत असं तर मुलांना किती कसं वाढवलं असतं. आणि ही माया त्यांनी सासरच्या आणि माहेरच्या दोन्ही लोकांवर ठेवली. एक फार मोठं उदाहरण आहे अनेक लोकांसाठी. एवढं आपल्या पूर्वाचार्यांनी सांगितले की आरोग्यम धनसंपदा, की आरोग्य हे सगळ्यात मोठं धन आहे असं त्यांना म्हणायचं. जे उत्तरोत्तर वय वाढत गेल्यावर आपल्याला जास्त चांगलं कळतं. तर हे आरोग्य त्यांना परमेश्वर आणखीन उदंड स्वरूपात हे धन देव, ही प्रार्थना मी करून माझं 2 शब्द सांगतो. थँक्यू. आता मी माझ्या सगळ्यात छोट्या आत्याला बोलवतो, म्हणजे हर्षदा आत्या. त्यांनी 2 शब्द बोला. म्हणजे काहीच लागते माझ्या सगळ्या आत्या, काका, काकू आणि दादा, ताई आणि जमलेले सगळे छोटी मंडळी, त्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज बेबी आत्याचा बर्थडे, म्हणजे बर्थडे गर्ल. माझ्यासाठी बेबी आत्या आणि बेबी आत्याची ओळख म्हणजे मला पप्पांकडून झाली होती. म्हणजे बेबी ताई, ते नेहमी सांगायचे की बेबी ताईने आमच्यासाठी खूप काही केलं, बेबी ताईने घरासाठी खूप कष्ट केले, अशी बेबी आत्याची ओळख झाली. पण जशी जशी मोठी होत गेली तशी बेबी आत्याला मी जवळून बघितलं आणि माझी बेबी आत्याची एक वेगळीच हे झाले. तर जसं मूर्ती लहान पण कीर्ती महान बोलतात, तसे बेबी आत्यामध्ये पण खूप गुण आहे जे हळूहळू मला कळले की काय काय. तसंच तिने संपूर्ण कुटुंबाला एका धाग्यामध्ये बांधून ठेवलंय हे आम्हाला सगळ्यांना जाणवलं. त्यानंतर बेबी आत्यामध्ये जे मी बघितले स्वतःहून ते म्हणजे भरतकाम, विणकाम, कागदाची फुले बनवणे, हे खूप सारे छंद तिच्यामध्ये आहेत. मध्यंतरी मला जेवढं आठवते तिने थोडा काळ त्याचे क्लासेस पण घेतले होते, पण आता वयामुळे कदाचित तिने ते सगळं बंद केलंय. पण तरी एक छंद आहे जो ती अजूनपर्यंत जोपासते, तो म्हणजे स्वयंपाक बनवण्याचा. तर जसं दीदीने सांगितलं, आम्ही सारे खवय्या तिचा आवडता कार्यक्रम, आणि त्याच्यात बघितलेले सगळे पदार्थ ती आवर्जून बनवून बघते आणि सगळ्यांना खाऊ पण घालते आनंदाने. तर माझ्यासाठी बेबी आत्याची अजून एक हे म्हणजे आम्ही जेव्हा कधी भेटतो तेव्हा बेबी आता आवर्जून मला एक जुना किस्सा सांगते. तो माझ्या जन्माच्या अगोदरचा असतो. म्हणजे त्यांनी भावंडांनी कसे वेळ घालवले, भाऊ आजोबांचा, आजीचा, आमच्या चिखलगावच्या घराचा, चिखलगाव आपल्या शेतावरच्या घराचा, अशा खूप काही गोष्टी, त्या गोष्टी मला बेबी आत्याच्या खूप आवडतात आणि मी ऐकते. मला जरी आता गोष्टी नाही समजत पण मी ऐकते. ह्या बेबी आत्यासाठी मी 4 ओळी मी स्वतः नाही लिहिल्या दीदीसारख्या, पण एका पुस्तकात वाचल्या होत्या, त्या मी आत्यासाठी बोलते. नाही नको. आनंद प्रत्येक क्षणाचा तुझ्या वाटेला यावा, फुलासारखा सुगंध नेहमी तुझ्या जीवनात दरवळावा, सुख तुला मिळावे, दुःख कोसभर दूर जावे, हास्याचा गुलकंद तुझ्या जीवनात राहावा आणि प्रत्येक क्षण तुझ्यासाठी आनंदाचाच यावा. आता मी माझ्या लाडक्या काका योगेश काकाला बोलले. 2 शब्द त्यांनी त्याच्या आईबद्दल बोलले. सानिका, तुला बोलायचंय? हॅलो सीमा वहिनी, सर्वप्रथम आईला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि सर्वांनी आमच्या विनंतीला मान देऊन आपला अमूल्य दिल्याबद्दल खूप खूप आभार. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 2020 हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, समृद्धी, भरभराटीचे जावो, तसेच सर्वांना निरोगी व उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. बाळूने नेहमीप्रमाणे एवढ्या चांगल्या प्रकारे आयोजन केल्याबद्दल त्याचे कौतुक. 1 आठवड्यापूर्वी बाळूने आजच्या कार्यक्रमाची संकल्पना माझ्याकडे मांडली आणि क्षणार्धात मी त्याला होकार दिला. त्याने 4 दिवसांनी मला फोन करून सांगितलं की तू आईविषयी एखादा स्पीच दे.
त्या क्षणी तर मी स्पीचलेस होतो, जणू काही माझी डिक्शनरी कोरी झाली होती. त्यानंतर 4 दिवसांच्या विचारांनी मला आईबद्दल जे सुचले ते मी तुमच्या पुढे मांडण्याचा एक छोटा प्रयत्न करतो. माझ्या दृष्टीने पाहिलेली आई, आई आणि बाबा हे आमच्या घरातील 2 व्यक्ती, एक वटवृक्ष एक कल्पवृक्ष. वटवृक्षाचे काम कायम सावली देणे आणि कल्पवृक्षाचे काम कायम फळ देणे. आणि त्यांनी कधीही खतपाणी सुद्धा लागलं नाही, पण ते त्यांचं काम मात्र निरंतर करत राहिले. आई आणि बाबा माझ्या आयुष्याच्या बैलगाडीची 2 चाके जी कधी पंक्चर झालीच नाही, कदाचित त्यामुळेच आज मला हे 2 शब्द बोलण्याची ताकद आली असावी. असो, सर्वांच्या माहितीप्रमाणे पूर्वीपासून आम्ही जॉईंट फॅमिली, साधारण 1980 ते 1990चे दशक. शेल कॉलनीतली घरात आम्ही जवळजवळ 10 ते 12 माणसं होतो. आजी आजोबा, माझे 2 काका, नाना आणि आप्पा काकी, यांच्या मुली छाया, विजू, आई बाबा, पप्पी, बाळू, मी, आईच्या भाषेत शेंडेफळ. रोज सकाळी आम्हा मुलांची शाळेत जायची व आप्पांची कामावर जे BMCत होते लगबग असायची. सकाळी 6 वाजता आई आणि काकी दोघेही स्वयंपाकाला लागले आणि आमचा नाश्ता व डब्याची तयारी करत असत. आमची शाळा चेंबूर नाक्यावर, त्यामुळे 6:30ला घर सोडणे भाग होते. मला डब्यामुळे कधीच उशीर झालेला आठवत नाही. परत दुपारी घरी आल्यावर जेवण रेडी असायचे, त्यामुळे जेवून मग गृहपाठ किंवा क्लास, त्यानंतर खेळ, मग शुभंकरोती म्हणून परत अभ्यास, TV असेल तर TV, मग जेवण झोपणे हा आमचा नित्यक्रम. शाळेला सुट्टी लागली की आमची आत्तेभावंड वारंग, वाघ ही कॉलनीत मुक्कामाला यायची. मग बिल्डिंगमध्ये मित्रांबरोबर आम्ही सर्व आवारात निरनिराळे खेळ खेळायचो. आजीला सर्व झाडांची आवड, तशीच आईलाही. कोणतेही बी मिळालं की पेरून त्याचं रोपटं झालं की ते जोपासणे, सर्व प्रकारची फुलं झाडे आणि फळ झाडे जोपासणे हा त्यांचा जणू छंदच. आम्ही मुलांनी खाल्लेल्या सर्व फळांच्या बिया बहुतेक या दोघी तिथेच वापरतो, अशी माझी समज. सुट्टीतही आम्ही मुलं पंक्तीने एकत्र जेवायला बसत असो. कधी जेवणाला उशीर होत नसे. आम्हा भावंडांच्या आंघोळी, कपडे धुणे, नाश्ता, जेवण सगळे वेळेत आटोपलेले असायचे. घरात कोणाचाही वाढदिवस असला की आई गोल भांड्यातला केक बनवायची, त्याची चव मी आजही विसरलेलो नाही. त्यात पण आमचा अभ्यास घेणे, घरातील कामं उरकणे, भाजीपाला आणणे हा तिचा रोजचा दिनक्रम. आईचे भाजीवाले, फळवाले, फुलवाले एवढंच काय, मच्छीवाले पण फिक्स, पण त्यांच्या वस्तूंचा भाव मात्र ती फिक्स करायची आणि तिचा भाव मान्य ते करायचे, हे महत्वाचं. आमचे तेव्हाचे मित्र आनंद, राहुल, राणेबंधू, समीर या सर्वांच्या आया म्हणजे पातलकबाई, इंदुरकरबाई, राणेबाई यांनी मिळून आईला एक नाव ठेवले, ते म्हणजे बाळूची आई. जशी पुस्तकातली सानेगुरूंची श्यामची आई, त्याप्रमाणे कॉलनीतील आमची बाळूची आई. कालांतराने बाबांची कंपनी लॉकआउट झाली व सर्व खर्चाचा भाग अचानकपणे वाढला. त्यात आजोबांचे वृद्धापकाळाने निधन झाले, तेही आईच्याच हातात. शेवटी आजोबा अंथरुणाला खिळून असल्यामुळे त्यांच्या सर्व गोष्टी बेडवरच होत आणि त्या आई व काकी समर्थपणे पार पडत, हे एक वैशिष्ट्य. बाबा प्रायव्हेट जॉब करू लागले होते व आई कदाचित आजोबांच्या कामातून मुक्त झाल्यामुळे ट्युशन घेणे, विणकाम करणे, शिवणकाम करणे, बटिक पेंटिंग, मण्याची तोरणे बनवणे, लग्नाचे रुखवात बनवणे अशी ॲक्टिव्हिटी करीत असे. त्यालाही उत्तम प्रतिसाद होता, त्यामुळे बाबांना आर्थिक मदत झाली असावी असा माझा समज. कधी कधी मला वाटते हल्लीच्या मालिकेतील कॉर्पोरेट जगातील राधिका मसाला टाईप हिने पण अनेक रेकॉर्ड ब्रेक केले असते. पण यातून एक गोष्ट मात्र झाली, आम्ही भावंडही त्या ॲक्टिव्हिटी थोड्याफार शिकलो. मुख्यत्वे पप्पी, ती पण या गोष्टी सुंदर बनवत असे. पुढे आप्पा आणि काकी भांडुपला शिफ्ट झाल्या. मग आमची घरातील संख्या 6वर आली. एवढं सगळं सांगण्याचा मागचा मथितार्थ हा, या 10 वर्षात मला तिच्यातील जबाबदारपणा, मेहनत दिसून आली. आम्ही सगळे बिनधास्त असायचो, जशी काय ते आमच्या घरातील सचिन तेंडुलकर, ज्याप्रमाणे 8 विकेट गेल्या तरी सर्व निवांत असायचे. सचिन आहे ना, अगदी त्याप्रमाणे.
त्यानंतरचा काळ म्हणजे 1990 ते 2000. 1990 साली पप्पीचे लग्न झाले व आमच्या घरातील लोकसंख्या 5 वर आली. त्यात आजीचा वृद्धापकाळ सुरू झाला व सर्व कामाचं भार आईवर पडू लागला, कारण ती घरातील एकटीच बाई माणूस होती. त्यामुळे आम्हाला सवय होती येता जाता तिला हाका मारणे, आई हे दे, आई ते दे, पण तिने कधीच राग केला नाही. हा काळ म्हणजे आईच्या भाषेत मला शिंग फुटलेला काळ, कारण माझी शाळा संपून कॉलेज शिक्षण सुरू झाले होते. या दशकात मी आणि बाळू घरी कमी आणि ग्राउंडवरच जास्त असायचे. त्यात बाबांनी 1992 साली विपश्यना सुरू केली, त्यामुळे 10 दिवस किंवा 20 दिवस इगतपुरीला असत. त्यामुळे आई फारच एकाकी होती. पण आई काही स्वस्त बसणारी नव्हती. तिचे पापड, कुरड्या बनवणे, साबुदाण्याच्या फेण्या बनवणे सुरूच असे. आणि मी व बाळू टेरेसवर उन्हात वाळवायला घेऊन जायचो, थोडेफार कच्चे खायचोही. मग आईने बेबी सेटिंग टाईप 2 मुलं सांभाळायला लागली. त्यातलाच एक मंदार, तो आजही आईला आई म्हणूनच संपतो. त्यावेळी तो 6 महिन्यांचा होता. आईला बिझी राहण्याची सवय. मग सुरू झालं मंदारचं पालन पोषण. त्याबरोबर मंदारचा मोठा भाऊ पराग ही दुपारी जेवायला असे. आईला पाहुणचार करण्याची संधी झाली असेल आणि ती मंदार व परागच्या रूपात आली. त्याच काळात आई खऱ्या अर्थाने आजी झाली होती, कारण पप्पीला मुलगा झाला होता ज्याचे नाव विनय. त्याचं बारसे चेंबूरलाच झाले. परंतु या काळात आमच्या घरात ऑलमोस्ट प्रत्येक पावसाळ्यात पाणी येऊ लागले. मग आमची सामान उतरण्याची कसरत सुरू व्हायची व पाणी उसरल्यावर साफसफाई करायची. त्यामुळे आईच्या हस्तकलेच्या अनेक पेंटिंग, त्या बऱ्याच वस्तू पाण्यामुळे खराब झाल्या. अर्थातच त्याचे सर्व कापड माझ्यावरच फुटले, कारण मी त्या वस्तू खराब झाल्यामुळे टाकून दिल्या. या काळात बाळूचा प्रिंटिंग व्यवसाय सुरू झाला होता. तो काही दिवस घरातच सुरू होता. आम्ही सर्वजण जशी जमेल तशी त्याला मदत करायचो. त्यात पण आईचा सिंहाचा वाटा. कामावर येणाऱ्या मुलांनी जर डबा आणला नाही तर आईचं जेवण रेडीच असायचं. परत त्या मुलांना सकाळ संध्याकाळ चहा पाणी द्यायचा. त्यातली बहुतेक मुलं आईला आईच हाक मारायची. या व्यतिरिक्त कोणी क्लायंट जरी आला तरी त्यांचं चहा पाणी आईच करायची. एवढंच काय, एखाद्या मुलाने दांडी मारली तरी पदर खोतून तयारच असायचं त्या मुलाचं काम करण्यासाठी. त्यामुळे आम्हा सर्वांची आईवरची डिपेंडन्सी भरपूर वाढली. आमचं पाणी घालेलं झालं, पण आईने ते कधीच जाणवू दिलं नाही. माझं शिक्षण पूर्ण होऊन मी जॉबला लागलो व बाळूचा बिझनेसही घरातून शिफ्ट झाला. मंदारी बिल्डिंग मागील वर्तकबाईंच्या शाळेत जाऊ लागला. तोही अगदी वाजत गाजत. शाळेचे कपडे घातले की याची सुरुवात होईल व सर्व लोकांना कळून चुकायचं की मंदारची शाळेची वेळ झाली. आईने कधी मंदारला मारले अथवा पडूही दिले नाही, हे विशेषच. आजीचा वृद्धापकाळ सुरू होता. ती आजोबांप्रमाणे अंतरुणाला खेळलेली. त्यात आई ओढाताण व्हायला लागली. आता आई पुरती थकलेली वाटू लागलेली, कारण तिचेही वय 60च्या आसपास होते. त्यात 1998 साली आजीचेही निधन झाले. ते पण आई नवरात्रीत मे बी अष्टमीला. त्यानंतर बाळूने पुढाकार घेऊन कॉलनीतल्या घराचा मेकओव्हर केला. लो लाईन एरियामुळे हाईट वाढवणं भाग होतं. त्यातही आईला त्रास झाला असावा, कारण सर्व सामान एकेका रूममध्ये शिफ्ट करून आम्ही ते काम केलं होतं. आता आईचा वेगही मंदावला होता. पण या 10 वर्षात आईने मात्र आपल्या आवडीनिवडी तसेच तिचे छंद बाजूला ठेवून तिचं सर्वस्व आमच्यासाठी व्हायचं. एव्हाना आमच्या घरातील भिंतींनाही आई आई हे ऐकण्याची पुरती सवय लागली असावी. या दशकात आईची सहनशक्ती व कणखरपणा दिसून आला. आम्ही मात्र आधी तिच्यावर विसंबून होतो. आता मात्र आमच्या सचिन तेंडुलकरने ते रूपांतर विराट कोहलीत झाले होते. आणि आयुष्य जसे पुढे सरकत होते, आई मला बळकट व मजबूत होताना दिसत होते. त्यानंतरचा काळ म्हणजे 2000 ते 2010चा काळ. या काळात नवीन घर असल्यामुळे साफसफाईच्या दृष्टीने आईला थोडा आराम मिळाला असावा, कारण हाईट वाढल्यामुळे घरात पाणी येण्याची शक्यता कमी झाली होती असा माझा समज. 2003-04 या काळात मावशी चेंबूरला शिफ्ट झाली आणि मी तिला सोबत म्हणून तिच्याबरोबर राहू लागलो. त्यानंतर 2004 साली बाळूचे लग्न झाले व आईला सीमा वहिनीच्या रूपात हेल्पिंग हँड मिळाला. मग आई फावल्या वेळात दुपारी खाना खाताना मेजवानी, आम्ही सारे खवय्ये सारखे कार्यक्रम बघून नवनवीन डिशेस बनवायला लागले. आता तर आई खऱ्या अर्थाने संशोधक बनली आणि आम्ही गिनीपिग. आई प्रत्येक पदार्थांची वैशिष्ट्ये सांगून त्यांचे गुणधर्म सांगायचे व तो पदार्थ सगळ्यांना खायला भाग पडायचा.
मुख्यत्वे बाबांना, मग त्यांच्या भाषेत त्या पदार्थांचे विश्लेषण आम्हाला सांगायचं. तिचे पदार्थ हवामानानुसार बदलायचे. या सीझनला अमका पदार्थ, त्या सीझनला तमका पदार्थ. जणू काही तिथं R&D डिपार्टमेंट. पदार्थ तोच, फक्त इन्ग्रेडियंट्स ऋतुमानानुसार बदलायचे. आता तर मंदारलाही आईच्या भाषेत शिंक फुटलेली होती, कारण तोही कॉलेज कुमार झाला होता. जर कोणी जेवायला येणार असेल तर त्याची उपाशी पोटी वाट बघण्याची सवय आजही आईची गेली नव्हती. आणि आईचं एक वैशिष्ट्य होतं, हे आजही आहे की आमच्याकडे आलेला कोणीही व्यक्ती उपाशी जात नाही अथवा त्याला अन्नही अपुरं पडत नाही. हे एक विशेष आहे. या दशकात आईच्या होममेड केकची जागा दुधी हलवा, गाजर हलवा, नान कटाई सर्व होममेड आणि सेल्फ मेड या सर्व गोष्टींचा मॅनेजमेंट कोर्स आईने कुठे केला याचा आजही मला प्रश्नच आहे. असो, 2007 साली मी घाटकोपरला मावशीसोबत शिफ्ट झालो. त्यात 26 जुलै 2006 मध्ये महाप्रलय आला होता. त्यावेळी घरात 3 दिवस पाणी होते व त्यात साफसफाई जवळजवळ आठवडाभर लागला होता. त्याचाही सामना आईने धीटपणे केला होता. 2006 साली मयांक व 2010 साली दिशाचा जन्म झाला आणि आईला पुन्हा एकदा डबल ग्रॅज्युएशनचा आनंद मिळाला असावा. त्यापर्यंत आई पुरती थकलेली, कारण ती 70च्या आसपास होती आणि मयांक फार ऍक्टिव्ह होता. त्यामुळे तो आईच्या क्षमतेबाहेरच्या कक्षेचा होता. याच दशकात बाबा पडल्यामुळे बाबांचा पाय दिवसागणिक वाकत होता, पण त्यांच्या दृष्टीने त्यांचे ते विकार बाहेर पडत होते. त्यामुळे त्यावर आम्हा कोणाकडेच काही इलाज नव्हता. असो, या काळात आईची संशोधक वृत्ती समोर आली, धीटपणा समोर आला. कलिंगड, भोपळा, टरबूज, काजू यांच्या बिया सुकून त्यांच्या निरनिराळ्या पदार्थात वापर करणे ही जणू तिची हौसच होती. आता मात्र आईचा विराट कोहलीतून धोनी होताना दिसत होता, कारण वय वाढल्यामुळे आईच्या बऱ्याच मोमेंट्स मंदावल्या होत्या. त्यानंतरचा काळ म्हणजे 2010 ते 20चा काळ. आईच्या रेग्युलर ऍक्टिव्हिटीज सुरूच होत्या. त्यात भर पडली ती मयांकच्या शालेय जीवनात. तो सुद्धा एव्हाना आईला आईच हाक मारत होता. आई बाबा दोघेही मयांकची शाळेत नेण्याची वाट बघत असत. ती खिडकीत उभं राहून. मी आणि मावशी रविवारी चेंबूरला फेरी मारायचो. त्यावेळी हिचा दुधी हलवा, गाजर हलवा, नानकटाई रेडीच असायची. आईची खवय्येगिरी सुरूच होती. पावसाळ्यात पावसाळी भाज्या सुषमा मावशी आणून देत असे आणि त्या बनवून आग्रहाने आम्हाला खायला बोलावित असे. पुढे डिसेंबर 2013 ते डिसेंबर 2017 हा काळ आमच्या आयुष्यातील परीक्षेचा तसेच आव्हानांनी भरलेला काळ. मोस्ट चॅलेंजिंग पिरियड ऑफ माय लाईफ असं मी म्हणेन. बाबांची नी रिप्लेसमेंटची ऑपरेशन्स, त्यातली रिव्हिजन्सनी भरलेला काळ. जवळजवळ डझनभर ऑर्थोपेडिक डॉक्टर्स आम्ही पालती घातले, परंतु सर्व डॉक्टर्सच्या मते सक्सेस चान्सेस आर 5 to 10% बाय टेकिंग व्हेरी हाय रिस्क. त्यातही बाबांचा खंबीर व धीट स्वभाव. त्यामुळे डॉक्टर्सनी पण बाबांची वर्षभरात 3 ऑपरेशन केली व ती यशस्वीरित्या पारही केली. नंतर मी स्वतःला पुन्हा चेंबूरला शिफ्ट केलं, कारण ती काळाची गरज होती. तेव्हा मला कळून चुकलं की तिथे आईला हाक मारणाऱ्यांची संख्या वाढली होती आणि त्यांच्यासाठी मी परका होतो. दूधवाला, पेपरवाला, केबलवाला, BMCचे कामगार, भाजीवाला, बिल्डिंगमधील इतर जे आईबाबांची रोज विचारपूस करायचे ते सुद्धा आईला आई या नावाने संबोधू लागले. बाबांच्या या हॉस्पिटलायझेशनच्या काळात घरी येणारे वॉर्डबॉय, फिजिओथेरपिस्ट यांच्या चहा पाण्याची व्यवस्था आईच करत असे. गरज भासल्यास वॉर्डबॉयला जेवण व झोपायला चटई ही देत असे. आईला त्यांचीही काळजी असायची. त्यात मी घरी नसलो की त्यांना बाबांची कामं करण्यास हातभारही लावत असे. तेव्हा डॉक्टर वॉर्डबॉय हे पण आईला आई संबोधू लागले. आम्ही डॉक्टरकडून घरी आल्यावर आईची सतत विचारपूस असायची, कारण तिला फार काळजी होती. पण मी नेहमी निरुत्तरच असायचो, कारण कॉम्प्लिकेशन फार मोठं होतं, मे बी डोंगरा एवढं. त्यानंतर 2005 साली आईची स्वतःची गाठ पडली ती ऑर्थोपेडिक डॉक्टर, कारण तिचा स्वतःचा हात मनगटात अक्षरशः मोडला होता. त्यावेळी तर मी पुरता हँडिकॅप झालो होतो. मी लागले डॉक्टरना फोन केला व त्यांची अपॉइंटमेंट घेऊन सर्व कामे लाईनअप केली होती. पावसाळ्याच्या दिवसात आई घसरून पडली होती व तिथे मनगट मोडले होते. तिच्या वेदना मला चेहऱ्यावर दिसत होत्या, नाहीतर ती फार शोषित स्वभावाची. मी डॉक्टर्सना पूर्वकल्पना देऊन ठेवली होती, कारण आईला कधी ॲलोपॅथी औषधांची सवयच नव्हती. डॉक्टर्सनी सेम डे ऑपरेशनचा निर्णय घेतला. दुपारी ओटी बुक केली. मावशी हॉस्पिटलमध्ये हजर झाली.
मी मात्र हताश होतो, कारण माझ्याचा आत्मविश्वास हरवला होता. ऑपरेशन करून डॉक्टर बाहेर आले व मला म्हणाले, आई तर फार धीट आहे, तिने सर्व ऑपरेशन स्वतःच बघितलं स्क्रीनवर, ती डोके वर करून बघत होती, ऑपरेशन सक्सेसफुल झालं होतं. मी आपल्या मनात म्हटलं, कदाचित स्क्रीनवर खवयगिरी दाखवली असती तर तुम्ही हात पुसत डेकरच बाहेर आला असता. माझा आत्मविश्वास पुन्हा वाढला होता. मग आईचे फॉलोअप्स, फिजिओथेरपी सुरू झाली. आईचेही बोन डेन्सिटी स्कोअर फार वीक होता. 6 महिने इंजेक्शन घ्यावी लागणार होती. पेन टाईप सबक्युटॅनस मीन्स मांसात घेण्यात. मला पण प्रश्न होता की आईला हे सगळं जमेल की नाही, पण तिने यशस्वीरित्या सर्व ट्रीटमेंट पार पाडली. पुढे डॉक्टरकडे गेल्या होते मनसोक्त बोलायचं. तर डॉक्टरने मला सांगितले, आईला फुलांचे गजरे बनवायला दे, मनगटाचा व्यायाम करण्यासाठी. क्षणार्धात माझ्या चेहऱ्यावर हास्य आले. मी त्यांना हसत बोललो, अहो तिला तुमच्या आडनावाची फार आवड आहे. डॉक्टर माझ्या चेहऱ्याकडे बघत राहिले, कारण डॉक्टरांचे नाव डॉक्टर अतुल गजरे होते. आधी डॉक्टर मला भेटले की आईच्या तब्येतीची व हाताची विचारपूस करतात. मी शबरीमलाला जात असल्याने माझे कॉलनीतले गुरुस्वामी मला भेटायला यायचे. दुर्दैवाने ते आज जगात नाहीत, पण ते कधी घरी आले की आईचा गरम पाण्याचा ग्लास व चहा कायम हजर असायचा. ते आई बाबा या नावाने संबोधायचे व पायाही पडायचे. पुढे 2015 मध्ये निलापचा जन्म झाला व आईची नातरुंडाची टीम तयार झाली. निलाप सुद्धा आईला आई या नावानेच संबोधतो. हे पण एक विशेषच. बाबांचे कॉम्प्लिकेशन वाढतच होते. पुढे 2017 मध्ये डॉक्टर स्वरूप हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबांची ट्रीटमेंट सुरू झाली. 2017 दिवाळी व 2017 दसरा व दिवाळीच्या दरम्यान बाबांच्या पायातील स्पेसर काढून एक्सटर्नल फिक्सेटर टाकला व 13/12/2017 रोजी माझ्या आयुष्यातील कल्पवृक्ष कोसळला. क्षणार्धात माझ्या पायाखालची जमीन खचली व आम्ही पोरके झालो. या सर्व क्रिटिकल काळात मी आईवर नजर ठेवून येतो. इव्हन मी तिला बाबा जायच्या 1 दिवस आधी धीर करून बोललो की आई मी बाबांची ट्रीटमेंट बंद करू का, कारण माझ्या मनाला असं वाटतं की आपण त्यांना त्रास देतो, ट्रीटमेंट नाही. क्षणात त्याने मला प्रत्युत्तर दिले, नको असू दे, डॉक्टर प्रयत्न करतायत ना. त्यावेळी मला तिच्यातील डॉक्टरवरचा विश्वास व स्वतःवरचा आत्मविश्वास दिसला. त्यानंतर मी आईचं खंबीर रूप बघितलं आणि ते आजही आपल्या समोर आहे. शेवटी मी ईश्वरचरणी एकच प्रार्थना करतो, माझा पुढील जन्म मला याच आईपोटी द्यावा व माझं आजचा हा सर्व परिवार मला परत असाच लावावा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच योगेश काका. संदीप आजोबा, आता तुम्ही 2 शब्द बोला. ताईबद्दल मी बोलू तरी काय हेच मला समजत नाही, कारण एवढं तिने आमच्यावरती प्रेम केलंय, एवढं आम्हाला सांभाळलंय की विचारतच नाही. मी काही आठवणी फक्त सांगू शकतो तुम्हाला की आमची शाळेतून आम्ही घरी आल्यानंतर माझी आई शिक्षिका असल्यामुळे ती कायम शाळेतच जायची दुपारी. हिच्याजवळ आम्हाला बसायला लागत आणि हे आम्हाला आमचा अभ्यास करून, म्हणजे आम्हाला समोर बसून वाचायला लावायची, म्हणजे आमचा अभ्यास करून घ्यायची. मी 3रीत होतो. हायवेनी आम्ही शाळेत जायचो आणि त्यावेळेला डांबरीचे असे पिंप उकळून त्याची ती अशी धारीने डांबर टाकायची आणि शाळेत जातो म्हणजे त्याचा ते गोळा केला असेल मस्त की गोटीसारखा मोठा आणि घेऊन शाळेत गेलो. धावत गेलो. उशीर झालेला आम्हाला नेहमीप्रमाणे. आता शिक्षक मारतील म्हणून हातात हातात ठेवून प्रार्थनेला दुपारच्या आम्ही उन्हात उभे राहिलो. प्रार्थना संपेस्तोवर पूर्ण माझा हात डांबरीने भरलेला आणि आत्या म्हणजे आमची काय डाव्या हाताने धपाटा मारणारी. हिनी पहिल्यांदा मला घरी घेऊन आणलं, गुपचूप बाजूला घेतलं आणि रॉकेलने सगळे माझे हात साफ केले आणि सांगू नको कोणाला म्हणून तिने सांगितलं. म्हणजे उलट ती दम द्यायची वेळी तिने एवढी प्रेम केलं. कायम तिचं प्रेमच असायचं आमच्यावरती. नेहमी हसून बोलणार आणि प्रेमाने बोलणार. तिचं लग्न ठरलं त्याच्या सुमारालाच मे बी काहीतरी मी एवढा वाक्य होतो ना पहिल्यांदा की कायम माझ्या पायामध्ये काटे तुटलेले असायचे, ढोपरे फुटलेले असायचे, हे कायम असायचं. तर तिने मी एवढी मस्ती करायचो की तिने मला एक अशी हलकीच थापट मारली. पण तिने मला थापट मारली तर मला कधीच दुःख झालं नाही. पण ती एवढी रडली ना की तिची समजूत मला काढायला लागली, अगं तू रडू नकोस.
अरे मी तुला कधी मारला नाही, आता लग्न होतं तुला मी मारून जाते. अरे ती एवढी ती रडली. लग्न झाल्यानंतर सुद्धा कधी मी आलो नाही तर बोलायची. मी एअरपोर्टला असल्यामुळे कधी कधी पुष्कळ वेळेला जाता येताना मी घरी यायचो. बाळू आणि योगेश त्यावेळेला लहान होते आणि आल्यानंतर ही मला खाल्ल्याशिवाय की जेवढा घातल्याशिवाय कधीही पाठवायचे नाही. बस एवढं बोलून मी माझं बोलतो. मी परत वेलकम करतो ऋतुजा आत्याला. अरे रिटर्न काय पप्पी आत्या? कविताईने मावशीसाठी कविता केली आहे, पण तिला बोलायला शक्य होत नाहीये म्हणून तिच्या बिहाफवर मी म्हणते. जगी माऊली सारखे कोण आहे, तिचे जन्मांतरीचे ऋण आहे. असे ऋण हे ज्याचं व्याज नाही, त्या ऋणाविना जीवनास साज नाही. तिच्यासारखे कौतुके बोल नाहीत, जिच्या यातनांना जगी तोड नाही. जिचे नाव जगात आई, आई एवढे कशालाच मोल नाही. हे पपिताने लिहिलेलं आहे मावशीसाठी. आता मी पुष्पाजींना बोलवतो, त्यांना बोलायचंय तर मग थोडा इमोशनल झाले. प्रथम उपस्थित सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बेबी आत्या, हे आत्यापेक्षा मी एक पहिली त्यांची ओळख सांगेन. नवीन लग्न झालं, उरणला राहत होतो आणि एक दिवशी आईंचा म्हणजे सासूबाईंचा फोन आला, उद्या बेबी आत्या येणार आहे, पुरणपोळ्या करा. माझे धाबे दणारले, कारण जिथे साध्या पोळ्यांचा गंध नव्हता तिथे पुरणपोळ्या कशा करू. पण त्यावेळेला एक म्हणजे ह्या भावंडातच जण असेल, दुसऱ्याला सामावून घेणं, सांभाळून घेणं हा गुण या भावंडातच आहे. कारण तेवढ्यात यांनी मला सांगितलं, अगं आईंनी सांगितलं पोळ्या कर, पण बेबी आत्याने तुला सांगितलंय का ती पोळ्या खायला येणार आहे की तुला भेटायला येणार आहे. आणि त्या क्षणी माझा आत्मविश्वास वाढला की आपण ज्या कुटुंबात आलोय तिथे सर्व आपल्याला सांभाळून घेणारे आहेत. आणि तो प्रसंग झाला. त्याच्यानंतर आत्या आम्हाला कळत गेली हे यांच्या बोलण्यातून मला वाटतं. आणि आम्ही दर सुट्टी अगदी बेबी आत्या, रजी आत्या यांच्याकडे 8-8 दिवस राहायला यायचो. ह्या असतानाची गोष्ट. आणि मुलं लहान असायची. मला आठवतं, पप्पीला आठवत असेल की नाही माहित नाही, पण एवढ्या त्या छोट्या जागेत संपूर्ण एकत्र सगळी बसून रात्री 2-2 वाजेपर्यंत मारलेल्या गप्पा. आणि माझ्यासाठी माझ्या मुलांनाही त्याची सवय झाली आणि तो अनमोल ठेवा होता. बेबी आत्यांचं शोषित व्यक्तिमत्व म्हटलं की सर्वप्रथम मला त्यांचा आवडतो तो गुण. कारण लेडीज म्हटलं की चांगल्या वाईट कोणत्याही गोष्टीचं मागून पुढून अगदी विश्लेषण असतं. पण या एक व्यक्ती अशा असतील माझ्या आयुष्यात पाहिलेल्या की कधीही दुसऱ्या व्यक्तीचं गॉसिप हा प्रकार त्या व्यक्तीला माहीत नाही. कारण कधीच कुणाबद्दल वाईट बोलले असं मला तरी अजिबात नाही. आणि दुसरं म्हणजे मला त्यांच्या घरी गेल्यावर अगदी माहेरी, दोन्ही नंदांकडे सांगते मी की माहेरी गेल्यासारखा फील यायचा. कारण मी ज्या कुटुंबातून आले, ज्या म्हणजे मिडल क्लास परिस्थिती म्हणता येईल, पण ते मला कधीही परके जाणवलं नाही त्या दोघींच्याही घरी गेल्यानंतर अगदी आपुलकीने करणं. आणि दुसरे म्हणजे त्यांची मोलाची साथ मला झाली. माझ्यावर जो प्रसंग आला होता, पण त्यावेळेला त्यांनी त्यांच्या पूर्ण कुटुंबांनी मला जे साथ दिली, सावरून घेतलं, तर त्याबद्दल मी त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही. आणि आजच्या या प्रसंगी त्यांना उदंड आयुष्य लाभू दे एवढं म्हणेन. आणि मी माझे 2 शब्द संपेन. धन्यवाद. आता मी बोलवते एका ड्रॉइंग एक्सपर्ट आणि बाबांची एकदम खास व्यक्ती, भाई काका, तुम्ही येऊन 2 शब्द बोला. तर मी आमचे मामा रामचंद्र विष्णू परब, त्यांचा मी भाचा, लाडका बिडका. आता हे लोक आता काही पण लावतात पाठीमागे, पण पहिल्यापासून म्हणजे लग्न जमवायच्या आधीपासून मी या सगळ्यांना ओळखतो. मामीची आमची पनवेलची सगळी फॅमिली, कारण लग्नाच्या अगोदर वर्षभर हवा आमचे मामा आम्ही जाण्यानं चालू होतो किंवा बघण्यासाठी. आणि आमची आई आणि वडील
तेव्हा आमचे मामा घरी यायचे, आता काय करू, असं करू, कसं बघूया, चला आम्ही येतो बरोबर पनवेलला. तेव्हा थोडासा त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला, मी पण बरोबर जायचो. म्हणजे मी त्यांना आधीपासूनच ओळखतो. आणि एकाने सांगितलं की ते काय करतोय, कारण माझं भाषण कमी व्हावं म्हणून असं काचू करू नका काय करू. तर ते मगाशी कोणीतरी सांगितलं ना राधिका मसाले, तर आमच्या मामीला एवढी कला आहे, कुठचं डिग्री डिप्लोमा नाही आहे. मी तिच्याकडे बघितलेलं आहे. टरबुजाच्या बिया जमा करायच्या, मला सांगायची टरबूज बिरून खाल्लं तर त्या बिया सुकट ठेव, मग घेऊन ये. त्या प्रत्येक गोष्टीच्या बिया, चित्र काढणं, मैरप काढणं, लग्नाला जेवणाला बसताना बाजूला ती रांगोळी मैरप असते, तिची फार आवड आणि ती एक्सपर्टच होती त्याची. जर राधिका मसाले 30 करोडचा धंदा करते तर मला वाटतं आमची मामीने जर ना पापड कुरडया 60 करोडचा धंदा असं झाला असता, 100% झाला असता. कारण आम्ही बरेच वेळा त्या चेंबूरला यायचो, हे पापड कुरडया आणि काय काय वेगळं काय खायला मिळेल यासाठीच आहे. तर आमचे मामा म्हणजे असं म्हणतात की हा फार लाडका भाचा आहे. तर आमचं जाणं येणं जवळ होतं की जसं आमचं अगदी, मी आता गेल्याशिवाय मला चेनच नाही पडला. विपश्यनाला मीच त्यांना घेऊन गेलो 91ला. विपश्यना गेल्यानंतर मग ते एवढे ऍक्टिव्ह झाले की बाबा मला एक रत्न मिळालं, तर आता मला तिथे सांभाळून ठेवलं पाहिजे. आणि शेवटपर्यंत त्यांनी ज्यावेळेला मी शेवटी हॉस्पिटलला गेलो त्यावेळेला जवळजवळ 2 दिवस डोळे उघडले नव्हते. तर मला फोन आला की आता मामा काय डोळे उघडत नाहीत, म्हणून मी तसाच अर्जंटली गेलो. तेव्हा डोळे थोडेसे उघडले आणि जसा मामी, मला असं वाटतं की मामीने बिझनेस करावा, तसं माझे एक मित्र आहेत जाधव, ते म्हणे जाधव आणि तुम्ही आहे ना एक कंपनी चालू करा आणि परत डोळे मिळतात. तशी काय आम्ही कंपनी अजून चालू केलेली नाही आहे, तसा माझा व्यवसाय चालूच आहे. पण मामीबद्दल बोलणं म्हणजे जसं आता एक सिरियल येते TV वर, ॲक्च्युअली मी काय तयारी झालो नाही, पण आता काय करणं, काहीतरी बोलायला पाहिजे. तर ती आई कुठे काय करते, आई कुठे काय करते, पण त्याच्या समोर मी जेव्हा सिरियल बघतो तेव्हा माझी मामीच माझ्यासमोर दिसते. कारण ती आई कुठे काय करते जेव्हा ती सिरियल बघतो ना, तर ती आई काय काय करते सगळ्यांचं ऐकून घेणं. तसे आमची मामी पण कोण काय बोललं तर या कानात जायचं तर त्या कानात सोडून द्यायचं. पण सर्वांना प्रेमाने, आमच्या मामांनी पूर्ण त्यांची भावंड, सगळ्या बहिणी, हा सगळा संसाराला हातभार होता हा आमच्या मामांचा होता. सगळी जी काय घरातली बहिणी भाऊ होते त्या सगळ्यांना त्यांचा सपोर्ट होता आणि सगळ्यांचं त्यांनी व्यवस्थित केलं शेवटपर्यंत. आणि आता काय मामी म्हणजे ती काय 80 वर्षात पण आज एवढी फिट आहे. तर अशीच आभाळ माया, तिची तर माया आहे सर्वांवर, आभाळा एवढी माया आहे सर्वांवर, त्यामुळे ती फारच महान आहे. तर तिला वाढदिवशीच्या शुभेच्छा. मामी मामी मी शुभेच्छा देतो, इथे बघा ना, मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अशी आमची मामी. थँक्यू. वसंती आत्या 2 शब्द बोलेल. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी लहानपणापासूनच पनवेलला राहायची. मावशी या दोन्ही मावश्या मला आईप्रमाणे सांभाळ. आई माझी गावाला होती आणि वडील मुंबई, त्यामुळे मी त्यांची खूप लाडकी होती सगळ्यांची. त्यांनी खूप माझ्यासाठी केलं. सुट्टी असली की मावशी मला बोलवून काका मला न्यायला यायची आणि काय काय करून घालायची खायला आम्हाला. मी तर लाडकीच भाजी होती त्यांची सगळ्यात. काय बोलू आणि मावशीला हार्दिक शुभेच्छा वाढवतात.
आपल्या आईबद्दल नाही तर स्वतःच्या आईबद्दल बोलायचं असेल नाही तर कोणाही बद्दल बोलायचं असेल तर इकडे येऊन बोला. लीला तुला बोलायचं बदके फिरे सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू दयात एक कुणी न त्यास घेई खेळावयास संगे सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे धावूनी बोध त्याला म्हणती हसून लोक आहे कुरूप वेडे हृदयात एक. खूप छान. वाचल्य सिंधू बोलाव तुझा मी कोणत्या उपायी वाटे इथून जावे तुझ्या पुढे मी जावे चित्ती तुझ्या हसावे चित्ती तुझ्या ठसावे हे जन्म तू फिरोनी येईल मी पोटी खोटी ठरवून देवा ही एक आस मोठी प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई. आईसाठी तुम्ही बोलले तर माझी आई बोलली. हॅलो नमस्कार. मी एक छोटीशी कविता आई या विषयावर बोलणार आहे. आई म्हणावी नदी सारखी तर नदी होते कोरडी कधी कधी. आई मात्र भावनांनी सदैव चिंब कधीही कोरडी न होणारी मग ती नदी सारखी कशी. हे कसं लागलं. आई म्हणावी फुलासारखी तर फुलाचंही निर्माल्य होतं. आई मात्र वात्सल्याने नित्य दरवळणारी कधीही न कोमेजणारी मग ती फुलासारखी कशी. आई परिसासारखी म्हणावी तर परिस्पर्शाने फक्त लोखंडाचं सोनं होतं. माऊलीच्या स्पर्शाने अवघ्या विश्वाचं सोनं होतं. त्रिखंडाला सुवर्ण क्षणांचं दान देणारी मग ती परिसासारखी कशी. आई देवासारखी म्हणावी तर देव निर्गुण निराकार. आई मात्र सगुण साकार. पाठीवरून मायेचा हात फिरवणारी मग ती देवासारखी कशी. नाही नदीसारखी नाही फुलपाखरासारखी नाही परिसासारखी नाही देवासारखी मग आई आहे कुणासारखी. आई आहे फक्त आईसारखी. आई आहे फक्त आईसारखी. थँक्यू. मायाके गाणं सादर करणार आहे आणि गाण्याचे बोल आहेत मा
मैं कभी बदला का नहीं, परदेश डरता हूँ मैं माँ, यूँ तो मैं दिखलाता नहीं, तेरी परवाह करता हूँ मैं माँ, तुझे सब है पता है माना, तुझे सब है पता, मेरी माँ भीड़ में यूं न छोड़ो मुझे, घर लौट के भी आना पाऊँ माँ, भेजना इतना दूर मुझको तू, याद भी तुझको आना पाऊँ माँ, क्या इतना बुरा हूँ मैं माँ, क्या इतना बुरा, मेरी माँ जब भी कभी पाओ मुझे जोर जोर से झूला झूलाती है माँ, मेरी नजर ढूंढे तुझे सोच नहीं, तू आगे आ मेरी माँ, तुमसे मैं ये कहता नहीं, पर मैं सहम जाता हूँ माँ, चेहरे पे आने देता नहीं, दिल में ही घबराता हूँ माँ, तुझे सब है पता है माँ, तुझे सब है पता, मेरी माँ। Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Raji, happy birthday to you. May God bless you dear, may God bless you dear, happy birthday dear Raji, happy birthday to you. How old are you? 80. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तू जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you. Very lovely. Happy birthday. इकडे बघ. काय जमत नाही काय जमत आजीला सांग आजीने गेला की पुन्हा बघ नाही होत बघ तुझं बस झालं. उभाला कशाला उभा राहायचं त्याच्या वरती नाही उभा राहायचं कार्तिक उभा राहायचं
दिवस तुझेही फुलायचे, दिवस तुझेही फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, दिवस तुझेही फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे, स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे, गाण्यात हृदय झुरायचे, गाण्यात हृदय झुरायचे, झोपाळ्या. आज आपण इथे एका माऊलीचा गौरव करत आहोत. सांगू संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, जीव माझा सावळे विठाई विठ्ठला, माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पाय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू पांडुरंग, विठू माऊली तू पांडुरंग, पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग, पांडुरंग विठू माऊली तू, विठू माऊली. झोपाळ्या वाचून झुलायचे, दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. मोजावी नभाची खोली, घालावी शपथ ओली, मोजावी नभाची खोली, घालावी शपथ ओली, श्वासात चांदणे भरायचे, श्वासात चांदणे भरायचे, श्वासात चांदणे भरायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, दिवस तुझे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. रे कोवळी तार, सोसेना सुरांचा भार, रे कोवळी तार, सोसेना सुरांचा भार, फुलांनी जखमी करायचे, फुलांनी जखमी करायचे, फुलांनी जखमी करायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे.
माझ्या या घराच्या पाशी थांब तू गडे जराशी, माझ्या या घराच्या पाशी थांब तू गडे जराशी, पापण्या मिटून भुलायचे, पापण्या मिटून भुलायचे, झोपाया वाचून झुलायचे, झोपाया वाचून झुलायचे, दिवस तुझे झुलायचे, झोपाया वाचून झुलायचे. त्या फुलांचा गंध कोशी सांग तू आहेस का, त्या प्रकाशी तारकांच्या ओतीसी तू तेज का, त्या नभांच्या नील रंगी होनिया गीतकार, गात वायूच्या स्वराने सांग तू आहेस का, त्या फुलांच्या गंधकोशी. मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का, वादळाच्या सागराचे घोरते तू रूप का, जीवनिया वर्षणारा तू कृपेचा मेघ का, आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का, त्या फुलांच्या गंधकोशी. जीवनी संजीवनी तू माऊली ते दूध का, जीवनी संजीवनी तू माऊली ते दूध का, कष्टणाऱ्या बांधवांच्या रंगतीने मूर्त तू मानव्यकारे बालकांचे हास्यकार, या इथे अन त्या तिथे रे सांग तू आहेस का, त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का, त्या फुलांच्या गंधकोशी.